कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं। मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनल मध्ये। आणि रात्री मला 1 वाजली चिवडा करायला, तर सगळं तळायला त्यालाच खूप वेळ गेला आणि शेव काढण्यामध्ये पण खूप वेळ गेला। आणि चिवडा एकदम इतका टेस्टी झालाय ना, तर खूपच छान झालाय चिवडा, खूप मस्त झालाय। तर म्हटलं काय माहिती आता कसा होतोय, म्हणजे मुरमुरे गेल्या वर्षी माझं कसं झालं, मुरमुरे थोडेसे ना चिंबले होते, तर ह्या वर्षी कसंच ना एकदम कुरकुरीत असे एकदम टेस्टी बनलाय आणि खूप छान झालाय। आणि मला रात्री 1 वाजली झोपायला, तर आज मी बनवणार आहे लाडू बनवणार आहे थोडेसे। तर आज लाडू आणि मला ब्लाऊज काय शिवायचे, तर ब्लाऊज पण शिवायचे आणि लाडू पण बनवायचे। तर आज काही दिवसभर तर जाणारच आहे कामामध्ये। तर आणि उद्या दिवाळी आहे आणि उद्याचं पण ब्लॉग बघा, उद्या माझा लुक कसा असणार आहे। आणि आता जेवण हे झाले, काम हे आवरले, किचन होता घरामध्ये खूपच घाण झाली होती, तर मी सगळं आता आवरले, जस्ट एकदम चकाचक केले आणि आता बनवणार आहे मी लाडू। सो चला मग आजचा ब्लॉग असाच बघा कंटिन्यू। तर मी माझ्या पद्धतीचे लाडू बनवणार आहे आणि खूप टेस्टी पण होतात। तर मी कशा पद्धतीने बनवते तर तसे तुम्ही पण बनवा आणि खूप छान। मी असे शेव काढूनच बनवते लाडू, तर मी तुम्हाला त्याची सगळी प्रोसेस तर म्हणलं बनवते, तर तुमच्यासोबत पण शेअर करावं तर कसे होतात आणि कशी करते लाडू। तर बघा व्हिडिओ कंटिन्यू। सो चला आता मी जेवण करते आणि हसबंडने ते कपडे टाकले धुवायला, म्हणलं आज नाही धुणार कारण की रात्रीपासूनच खूप असं वीक झाली तब्येत। तर आज लाडू आणि ब्लाऊज शिवायचे, तेवढ्या मध्ये जातो दिवस जाईल। आणि उद्या करंजा करते आणि दिवाळी उद्या संध्याकाळी दिवाळी सेलिब्रेशन। तर उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे आणि दिवाळीचा पण ब्लॉग कसा आहे तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघा। सो चला मग मी माझं आवडते आता जेवण करून घेते। बघा हे सगळं क्लीन केलंय, किचन वट्टा पण सगळं क्लीन मस्त केलाय। तर मी आता केस धुतले, तर क्लचर इथे ठेवले, तर मस्त किचन वट्टा क्लीन केला। एवढा घाण झाला होता ना चिवड्यानी, आता मी सकाळी उठून सगळं मस्त क्लीन केलंय। लाडू काय खातो? तर फायनली आता संध्याकाळ झाली आणि 6 वाजले, तर दिवसभर काही शूट नाही केलं, तर मी ब्लाऊज शिवत बसले होते आणि मी माझ्या साडीमधलं शिवलं ब्लाऊज, तर मी दाखवते। तर हे वाला असं, तर ह्याला लेस लावायची, तर पूर्ण लेस लावल्याच्या नंतर उद्या दिवाळीला घातल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल मी कसं शिवलंय। आणि दुसरं बाहेरचं कस्टमरचं एक असं वाले एक शिवले, तर त्याच्यामुळे दिवसभर काही शूटच नाही केलं। आता मी 6 वाजलेत, आता फायनली मुहूर्त लागले आपल्या लाडू करायला। आणि होय लाडू खायचा ना तुला? हा उद्या दिवाळी आता उद्या दिवाळीचे फटाके खूप सारे आणलेत लाडूने। आता उद्या कोणते फटाके आणले तर कळेलच, तर उद्याचा आपण ब्लॉग बघा। आणि आता मी लाडू करायचे फायनली, आता मुहूर्त लागला 6 वाजता। आता मी घेते लाडू करायला आणि त्याच्यानंतर थोडा स्वयंपाक करते आणि आवरते लवकर। सो चला मग मी तुमच्यासोबत शेअर करते मी कसे लाडू बनवते आणि कसे आपले लाडू बनणार आहेत। होय लाडू, तुला खायचं ना लाडू? चल मग आपण करूया, चला। तर मला आता वेळ भेटलाय लाडू बनवायला, तर दिवसभर काम आणि कपडे शिवायचं, ब्लाऊज हे असतंच, आणि मला आता म्हटलं चला निवांत संध्याकाळी बनवूया लाडू। तर मी आता बेसन पीठ चाळून म्हणजे घेतलं नाही, म्हणजे पॅकेट असतं आणि नवस पॅकेट आहे, तर त्याच्यामध्ये काही एवढं निघत नाही, त्याच्यामुळे मी चाळलं नाही। तर मी आता पाणी टाकून असं एकदम पातळ पीठ आपल्याला करायचंय, मळायचंय। तर मी शेव काढूनच लाडू बनवते, शेव काढूनच मला आवडतात आणि तुम्ही पण असे बनवा। पीठ मळून घेतले लाडूला,
तेल गरम होते ते शेव काढून घेते. एवढ्या पिठाची शेव काढून घ्यायची. ही बघा. तर बघा आमच्या किचन मध्ये कोण आलंय तर मला हेल्प करू लागायलेत. हजबंड. वाव किती सुंदर केलंय. अगोदर सांगायचं की मी कशाला केलं असतं. बघा हजबंड. बघा तुमचे हजबंड हेल्प करतात का सांगा. आमचे हजबंड तर करतात हेल्प. हाय नाही एकच करायले. होय एवढं सगळं करा तेव्हाच लाडू बनते. झालं का एकच झालं. बघा हजबंडनी शेव काढली मस्त आली हा गोल. तर हजबंड आले होते करायला तर त्यांनी एकच केली तर म्हणलं करा तर केली त्यांनी. तर खूप छान केली. ती मोठी लट केली होती शेव आणि त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून. आणि बाकीचं मी आता करून घेते तर आपल्यालाच करावं लागेल. तर ते तर एवढं सारं काही करू शकत नाहीत. तर त्यांना बाहेर जायचं होतं तर गेले. तर मी आता शेव काढून घेते आणि खूप पातळ पिठाने. तर इकडे बघा इकडे मी शेव काढणं चालू आहे माझं. आणि आबडदोबडच थोडी चुरून घेतली आणि नंतर मग आपल्याला ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. तरी ते बघा मी मिक्सर मधून बारीक करून घेतली. अशी आबडदोबडच बारीक करून घ्यायची. तर खूप छान लाडू बनतात. आणि मी पाक पण तयार करायला ठेवला इकडे. अंदाजानुसारच मी पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये साखर पण टाकली. तर अंदाजानुसारच मी पाक करते. मला असं मोजून काही जमत नाही. तर आता झालंय शेव काढली मिक्सर मधून बारीक आणि इथं पाक पण तयार होतोय. तोपर्यंत आता मी दिवे लावून घेते. तर दिवे लावायला उशीर झालाय तर दिवे लावून घेते अगोदर. तर आपले दिवे लावून झालेत आणि डेकोरेशन दिवाळीचं तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दिसेल. आणि इथून पुढे येणारा व्लॉग दिवाळीचा असेल तर फुल बघा. आणि इथे मी आता खरबूज बिये टाकायला लागले आणि खूप साऱ्या टाकल्यात. तर मला खूप आवडतात तर तुम्हाला पण आवडतच असेल खरबूज बी लाडू मध्ये. तर मी खूप साऱ्या टाकल्यात आणि याच्यामध्ये ना मी बदाम असे कापून आणि काजू बदाम आणि इलायची अशी बारीक कुटून घेतली होती मी. आणि याच्यामध्ये आता आपण मिक्स करू. तर आता आपण मी जास्तच जरा खरबूज बी टाकते तर मला खूप आवडतात. तर आता ह्याच्यामध्ये आपण सर्व मिक्स करू आणि मग नंतर आपला तिकडं पाक तयार होतोय आणि मग नंतर हे मिश्रण आपल्याला पाकामध्ये टाकायचंय. तर खूप छान लाडू बनलेत आणि सॉफ्ट पण एकदम झालेत. तर तुम्ही पण करून बघा. तर पाक तयार झालाय तर आता मी हळूहळू टाकते. तर बघा असं आपल्याला थोडं थोडं करून पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर मला वाटत होतं पाक जरा जास्तच होईल तर नाही बरोबर झालाय. तर मी अंदाजानुसारच केलेला आहे. बघा तर आपण पाकामध्ये मिक्स केले तर खूप छान असं मिक्स झाले. तर मला वाटलं पातळ होईल पण नाही. तर बरोबर एकदम परफेक्ट झालंय आपलं मिश्रण. तू अशी दिसती छान.
आता बनते का लाडू? अजून तर थोडं घट बनले असते. मग हे परते ते ना घेवायचं. घट नाही झाले ते हो ना. गोळे बनणार नाहीत ना. चिकटा ह्याला आता बनत असते. हे काय चिकट झालेले अजून थोडं परतीला ना बरोबर होतंय. मी असंच केलते. बघा आपला लाडू छान मस्त झालं. छान छान छान. तर मी लाडू बांधताना ना तर तूप टाकलं होतं आणि तुपाने एकदम मऊ सुटसुटीत झालेत आणि खूपच छान झालेत. तर बघा फायनली आपले लाडू सगळे बांधून तयार झालेत. तर खूपच छान आणि टेस्टी. मी एक खाऊन बघितला होता. तर बघा एकदम लुसलुशीत आणि खूपच मऊ झाले होते. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या रेसिपीला फॉलो करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू करून बघा. सो चला मग आजचा व्लॉग कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्लॉग म्हणून. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत